गुड मॉर्निंग स्टुडंट. आतापर्यंत आपण आपल्या 5व्या चॅप्टरमध्ये म्हणजे इनसाइड द ॲटम या चॅप्टरमध्ये काय काय शिकलो एकदा आठवून पहा बरं. पहिल्यांदा आपण शिकलो डॉल्टनची ॲटॉमिक थिअरी, त्यानंतर थॉम्सनची ॲटॉमिक थिअरी, देन रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडल, त्यानंतर बोहर ॲटॉमिक मॉडल, त्यानंतर टुडेज ॲडव्हान्स ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण बघितलं. नंतर आपण एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे सुद्धा आपण बघितलं होतं. चला आता आपण आपला नवीन टॉपिक चालू करूया, व्हॅलेन्सी. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं की व्हॅलेन्सी म्हणजे काय. इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट ऑर्बिट इट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ॲटमच्या किंवा एलिमेंटच्या त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण व्हॅलेन्सी कशी काढायची, एलिमेंटची व्हॅलेन्सी कशी काढायची याबद्दल आपण आज शिकणार आहोत. बघा टॉपिक हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॅलेन्सी. सो लेट अस सी. चला बघू आपण आता. या ठिकाणी बघा इथे ॲटॉमिक नंबर दिलेले आहे, अनुक्रमांक. या ठिकाणी एलिमेंटचे नाव दिलेले आहे. इथे 20 एलिमेंट्स आहे आणि हे त्यांचे इकडे ॲटॉमिक नंबर आहे. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. तुम्हाला माहीतच आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन द शेल. म्हणजे जेव्हा ॲटमची इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट आपण शेलनुसार करतो, त्यांच्या शेलनुसार करतो, त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि इकडे व्हॅलेन्सी त्यांची काढून दाखवलेली आहे. तर चला सुरू करू आपण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 20 एलिमेंट्स हे लक्षात ठेवायचे आहे पहिले, आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर सुरुवात करूया आपण. आता बघा इथे पहिला एलिमेंट दाखवलेला आहे हायड्रोजन. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1, आणि म्हणून इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण किती लिहिलेले आहे 1. दुसरं उदाहरण पहा. जसं इथे बोरॉन आहे. हा बोरॉन एलिमेंट आहे. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 5, आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती झालं 2, 3. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि यल शेलमध्ये म्हणजे दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन. नंतर पहा, नंतर उदाहरण घेऊ आपण एखादं. जसं इथे बघा सोडियम आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11, आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती झाला 281. त्याचप्रमाणे नंतर बघा हे क्लोरीन आहे. ॲटॉमिक नंबर 17, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287. असं करता करता कॅल्शियम बघा. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2882. तर तुमच्या लक्षात आलं की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय. तर व्हॅलेन्सी काढण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक नंबर लक्षात पाहिजे, आणि त्यानुसार आपण काय करतो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकतो. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय होतं. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे जसं की या ठिकाणी लिहिलं आहे बघा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन इन द लास्ट शेल. म्हणजे लास्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात दॅट इज कॉल्ड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता जसं बघा इथे हे लिथियम आहे. तर लिथियमचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झालं, लास्ट इलेक्ट्रॉन इन द शेल ते किती आहे 1. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाला त्याचा 1. त्याचप्रमाणे ऑक्सिजन बघा. ऑक्सिजनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 6, कारण तिच्या लास्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे म्हणून. तर त्याचप्रमाणे मॅग्नेशियम बघा. मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये लास्ट आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाला 2 झाला. त्याचप्रमाणे इथं हे बघा पोटॅशियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाला 1 झाला. तर अशा पद्धतीने आपण इथे लिहिलं बघा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन इन द लास्ट शेल. म्हणजे लास्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यालाच आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतो. तर चला आता आपण पाहू की व्हॅलेन्सी कशी काढायची. तर व्हॅलेन्सी काढण्यासाठी तुम्ही 2 रूल लक्षात ठेवा. पहिला रूल हा आहे. पहिला रूल असा आहे की जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ते जर का 1, 2, 3, 4 असेल, एलिमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर का 1, 2, 3, 4 असेल तर तुमची व्हॅलेन्सी ॲज इट इज राहील. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एवढीच राहील. जसं की तुम्हाला बघा इथे उदाहरण देऊन सांगतो. आता जसं बघा इथे लिथियम आहे. लिथियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1, तर त्याची व्हॅलेन्सी किती राहील 1. त्याचप्रमाणे कार्बन बघा.
कार्बनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 4 आणि म्हणून व्हॅलेन्सी किती झाली 4. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर का 1 2 3 4 असे 1 2 3 4 जर असेल तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच राहील, म्हणजे तेच इलेक्ट्रॉन राहतील. आणि आता इकडे बघा रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय म्हणत आहे इथे बघा, जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 6 7 8 जर असेल तर तुमची व्हॅलेन्सी येईल 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. चला हेच आता आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. आता जसं इथे बघा, इथे हा क्लोरीन एलिमेंट आहे, याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 7. तर आपला रूल काय म्हणते, जर का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 6 7 8 असेल तर 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होईल. तर इथे या ठिकाणी आपल्याला 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 7. 8 मायनस 7 म्हणजे 1 येईल. तर क्लोरीनचा व्हॅलेन्सी किती झाली 1 झाली. असं का, कारण की प्रत्येक एलिमेंटला असं वाटते की आपलं ऑक्टेट पूर्ण झालं पाहिजे, यासाठी असं असते. त्यानंतर बघा या ठिकाणी इथे सल्फर आहे. सल्फरचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 6 असल्यामुळे आपला रूल काय म्हणते, जर का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 6 7 8 असेल तर 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हीच झाली त्याची व्हॅलेन्सी. तर या ठिकाणी आपल्याला 8 मायनस 6 करावं लागेल आणि म्हणून व्हॅलेन्सी किती झाली त्याची 2 झाली. त्याच पद्धतीने इथे बघा, इथे फॉस्फरस आहे. फॉस्फरसचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 5 आणि आपला रूल काय म्हणते, जर का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एखाद्या एलिमेंटचे 5 6 7 8 यापैकी असेल तर 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे त्याची झाली व्हॅलेन्सी. तर 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे 5, 8 मायनस 5 इज इक्वल टू 3. तर फॉस्फरसची व्हॅलेन्सी किती झाली 3 झाली. सो आय होप तुम्हाला व्हॅलेन्सी कशी काढायची हे लक्षात आलं.